तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळी उठलोय 7:30 वाजता आणि मी निघालोय आपल्या क्लासला, कारण की आपले पेपर जवळ आलेत. त्यामुळे ना आपण क्लासला जात असतोय आणि गरजेचं पण आहे. पण एकदा हे पेपर संपलं ना, ब्लॉगमध्ये तुम्हाला आहे ना चेंजेस बघायला दिसतील. पुढं आहे ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पण मी आता जाऊच शकत नाही कारण बंद आहे, ते गेट बंद आहे. येताना जाऊ, पण आता सध्याला क्लासला जाऊ. मी क्लासमध्ये आलोय, हा वर क्लास आहे इथून आपला, पण कोणच नाही क्लासमध्ये आत्ता सध्याला. म्हणजे मी लवकर आलोय जरा, पण काय विषय नाही. 8 वाजले असते ना आता येता 8 वाजता आलोय आणि 9 वाजता सुटणार आहे. बघू शकताय कोणच नाही वर्गात. आणि तिकडं बी ह्या वर्गात पण कोण नाही आहे. इथून आहे ना, इथून तिथं राम मंदिर आहे. राम मंदिर नाही, ते शनी मंदिर आहे. शनी मंदिर बघा. आणि तिकडे समोर देवींचं मंदिर आहे. जाता जाता पाया पडू, पण आता कोणच नाही क्लासवर. आपण जाऊन बसूया आपल्या वर्गात. काय विषय आता आहे ना, गणपती क्लास सुटलाय आणि मी निघालोय गणपती मंदिरात बाप्पांच्या पाया पडायला. चला जाऊयात. चला, दर्शन झालंय. तिकडे पण गणपती बाप्पाचं आहे. झालंय दर्शन, आता घरी निघूया. तर घरी आलोय आणि बघा जेवायसाठी अंड्याची पोळी बनवतोय. अंडा काय एका हाताने निघत नव्हतं म्हणून दोन्ही हाताने काढतोय. आता दाखवतोय बघा. पोळी करायची त्या खरं, पण कांदा त्यात लय झालाय, चटणी लय झाल्या आणि मीठ पण लय झालंय. अंडा कमी पडतंय आणि खालणं पोळी चिकटल्या. आता मला काय करू समजायला झालंय, पण काय विषय नाही. जसं आहे ना तसंच खायचं. जरा ह्याला खालणं ही होते, मग ह्याच्यावर तेल टाकू आणि मग काढून घेऊ पोळी. आता आलोय जेवण. आता पोळी करून झाली अंड्याची. दाखवतो तुम्हाला कसं केलंय, कशी लागतात चव. आणखीन आता परत क्लासला जायचं आपल्याला 1 वाजता, त्यामुळे जेवण खाऊन घेतो मी. हे बघा, ही अंड्याची पोळी बनवल्या, एकदम तुपात भाजलेली आहे चांगली. आणि ही खाऊन पण बघूया आपल्याला कशी लागते ती. आपणच बनवल्या, त्यामुळे आता खायला लागतंय. चांगलीच आहे, तुम्हाला कळलं असेल कशी आहे. पण जाऊ दे, जेवण झालंय. आणि ती जी मी केलं होतं ना, ते 1 नंबर झालं होतं. मला खाल्ल्यावर परत कळालं की चांगलं झालंय. बाकी काय नाही. आता मी झोपलोय जरा वेळ, तिथं पडलोय. व्लॉग एडिट करायचा आहे आणि तिकडे जे आहेत ना आपल्या वह्या येतात, आता ती सगळ्या वह्या पुस्तकं घ्यायची आहे ती, आणि त्यात जरा अभ्यास करायचा. आता आपण आलोय ग्राउंडवर इकडं, आणि तिकडं लागलं पोरं खेळायला. इकडं वर कॉलेज आहे ना, त्याची पोरं खेळत होती. बसलोय, माझं काम झालंय. आपलं बसलो मी थोडा वेळ इथं. काय इथं मी बोर होतोय म्हणून मी आता निघालोय परत घरी. तेच अपलोड करायचे. आणि मी पण तुम्हाला एक सल्ला देतो की जर तुम्ही असे कॉन्टेंट क्रिएशन करत असाल ना, तर तुमच्याजवळ आहे ना प्री रेकॉर्डेड असे 2 ते 3 व्हिडिओ असलेच पाहिजे, जेणेकरून तुम्ही आहे ना एखाद्या कामात बिमात अडकला तर ते परत अपलोड करू शकता. बाकी काय नाही. अरे मी आत्ता बघितलं, जे मी 2 व्हिडिओ केले होते ना, की मी ग्राउंडवर निघालो ते जातानाचे, ते झाले करून, पण ते आलेच नाहीत फोनमध्ये. काय माहिती त्यांचं काय झालं, म्हणजे ते व्हिडिओसाठी नाही अजून. मग ते जर का रिकवर झाले तर दिसते तुम्हाला, नाही दिसणार, काय सांगते ते. तर माझ्या घरी तर मी झोपलो होतो 12 ते 1-1:30 पर्यंत झोपलो होतो मी. आता उठलोय, मूड फ्रेश आहे एकदम. आणि आता परत आपल्याला आहे ना क्लासला जायचं आहे. फोन आला होता मित्राचा, ये काय विषय नाही म्हणून. चला आता निघालोय क्लासला. क्लासमध्ये जाऊन भेटू, काय होतंय बघू. रस्त्यानं निघालोय चालत. काय म्हणतोय, क्लास सुरू आहे. इकडं बाथरूमला जायचं म्हणून इकडं आलाय. तू काय करतो काय झाले? अरे इथून असा क्लासच्या खिडकीतून व्ह्यू आहे, आणि हे व्ह्यू बघत असतोय. मगर कोणता व्ह्यू बघतो रे तू? जेवाय बसले सगळे बाहेर. आणखीन मी आता जरा काम करतोय. जेवण न्यायचं आहे बाहेर, मग ती नेतोय मी. थांब. तर जेवण झालंय आणि आजसाठी फक्त एवढंच. आता मी अभ्यास करतोय. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण उद्याच्या व्लॉगमध्ये, ते पण एका नवीन